जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीबत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा समास 5वा. अग्नी निरूपणा. श्रीराम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा स्वशुरू. विश्वव्यापक विश्वंभरो पिता जानकीचा. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता. तमहिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. नाना वर्ण नाना भेद, जीवमात्रांचा अभेद. भेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांशी. धन्य धन्य वैश्वानरू. वैश्वानरू कोण आहे? अग्निदेवता. वैश्वानरू का म्हटलं त्याला? अग्निदेवता रघुनाथाचा शशुर, श्रीरामाचा ससूर आहे हा. ज्यावेळेस 14 वर्ष वनवासामध्ये श्रीराम गेले आणि त्यांच्या बरोबर सीतामाता पण गेलेली. पण ज्यावेळेस पूर्ण 14 वर्षे भरतात, 14 वर्षे भरण्यासाठी 6 महिने असतात. आणि त्यावेळेस त्यांना माहिती असतो की इथे रावण येणार आहे, म्हणून त्या सीतेला प्रत्यक्षात अग्नीच्या हवाली करतात. अग्नीला सांगतात सांभाळायला. म्हणजे तो कोण आहे अग्नीचा? अग्नी कोण आहे? तर पिता जानकीचा. जानकी कोण? तर सीतामाता आणि श्रीरामाचे ससूर आहे. आपण काय म्हटलं की प्रत्यक्षात सीतामाताला रावणाने उचलून नेले. पण जर सीतामाता अग्नीच्या हवाली नसती केली तर रावणाला हात नसतं लावता आलं. हात लावायला गेला असताना तरी रावण जळून भस्म झालं असतं. पण ही सीता पूर्ण अग्नीच्या हवाली केली श्रीरामाने. कारण कलंक लागायला नको, माझ्या सीतेला कोणी शिवायला नको, म्हणजे हात लावता कामा नये, त्याच्याकरता अगोदरच अग्नीच्या हवाली केली. मग जी होती ती कोण होती? तर ती काय होती म्हणतात साया. त्या सायाला रूप दिलं आणि ती श्रीरामाच्या बरोबर होती. आणि नंतर मग तिथून रावण वगैरे आला ते माहिती आहे सगळ्यांना. आणि नंतर जेव्हा पूर्ण युद्ध वगैरे होतो, रावणाला मारतो, तेव्हा ती परत सीता अग्नीला उभा करतो. तो सगळ्यांना काय वाटतं, सीतेमातेने अग्नीची परीक्षा दिली. तेव्हा तो अग्निदेवतेला उभा करतो. शस्त्राला म्हणजे बोलवतात नम्रतेने. आणि ती जी साया असते सीतेमातेची, ती अग्नीमध्ये प्रज्वलित होते आणि तिथे प्रत्यक्षात अग्निदेव उभा राहून सीतेमातेला परत देतात. कारण त्यांनी त्याचा तिथपर्यंत सांभाळ केलेला असतो 6 महिने. ज्याच्या मुखे भगवंत भोगता. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता. तमहिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. बघा, अग्नी शेतामध्ये आपण जेव्हा शेत पेरणीचं करायच्या अगोदर आपण बघा ती राब वगैरे जाळतो की नाही? जाळल्यानंतर त्याच्यातले जे किटाणू वगैरे असतात ते मरून जातात पूर्ण. आणि मग त्याच्यानंतर आपण ते उखळल्यानंतर पेरणी केल्यानंतर तिथे कसं भरभराट असं पीक बाहेर येतो की नाही? तमहिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. भरता म्हटले विश्वजनाचा का? आपण जेवण त्या अग्नीवर करतो, व ती अग्नी आपल्याला किती साथ देते. ते जेवण शिजल्यानंतर तो आपल्या परेमध्ये जातो. परत आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जठराग्नीमध्ये अग्नीच आहे. भूक लागते जेव्हा आपण त्याला काय देतो? शांती करतो ना त्याची शांती करतो. जठराग्नी शांत होतो जेव्हा जेवतो तेव्हा. तो पचनच त्याने जर केलं नाही
तर मनुष्य जेवेल का? 3 वेळा नाही जेवणार. म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये तो कसा आहे? भरता आहे विश्वजनाचा. आणि विश्वव्यापक विश्वंभरो, पूर्ण विश्वात व्यापलेला आहे. नाना वर्ण नाना भेद जीव मात्रांचा भेद अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांशी. अग्नी कसा आहे? कुठे कुठे अग्नी पवित्र, कुठे कुठे अग्नी अपवित्र पण असते. कुठे कुठे पवित्र आहे. जर त्या अग्नीचे फेरे घेतल्या तर काय असतो? पती पत्नी पवित्र नाता बंधनात असतात. पवित्र. कुठे कुठे अग्नी कसा असतो? बघितलंस ना कसा असतो? कुठे कुठे आपल्याला समजतं, कुठे वणवा पेटतो, कुठे काय पेटतो आहे ना. नासाठी कळते, वणवा पेटत असते. का असतो? एका जीवाचं मरण असतं, पण ते इतर सगळे जीवांना त्याच्याबरोबर नेत असतो. असं आहे. मग तिथे काय असतो? नुकसानकारक असतो. पण काही ठिकाणी तो आपल्याला बघा, दिवा जळतो देवापाशी तेव्हा उजेड पडतो सगळ्यांपाशी. बघा, उजेड देणारा, ज्ञान देणारा असतो आहे ना. ज्योत जलते, ज्ञान देते ना, म्हणजे अग्नी ज्ञान देते आपल्याला. गॅस पेटवतो, जेवण करतो, अग्नी आपल्याला काय करतो? आपला जेवण बनवते. मग अग्नी आपले काय करते? उदर शांती करते. आपल्या जठराग्नीमध्ये अग्नी पेटतो, आपल्याला भूक लागते, ती भूक शांतता आपण काय करतो बघा? आहुती देतो, तेव्हा ती कुठे? शांत होते. पण वेळेवर तिला आहुती दिली तर ती कशी आहे? शांत आहे अग्नी. अग्नीला फक्त शांत आहुती द्यायची. बघा, काही वेळेस प्रेमाची आहुती द्यायला लागते, काही वेळेस पदार्थाची आहुती द्यायला लागते. बघा कशी कशी अग्नी आहे. देहात सांगायला नको कोणाला कशी कशी अग्नी आहे ती. स्पर्शाची अग्नी आहे, भुकेची अग्नी आहे. बघा, पोटाची अग्नी आहे, दुसरे पण भुकेची अग्नी आहे की नाही? अलग अलग प्रकारची ती अग्नी आहे. किती टाइप्स आहेत अग्नीचे. बघा, जीवमात्रांचा अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांशी. परमशुद्ध काय म्हटलं? तर हवन करतात परमशुद्ध आहे ना, तेवढं ते पूर्ण शुद्धता होते. यज्ञ पेटवतात परमशुद्ध. नवरा बायको जेव्हा लग्न होतो तेव्हा लग्नामध्ये त्यांचं हवन पेटलं जातं आणि त्या भोवती 7 फेऱ्या मारतात, परमशुद्ध करतात, त्यांना शुभता असते. ब्रह्मादिकांशी. ब्रह्मादिकांशी काय म्हटलं? तर जिथे ज्ञान आहे तिथे. अग्नी करता सृष्टी चाले, अग्नी करता लोक झाले, अग्नी करता सकळ झालं लहान थोर. बघा, अग्नीचे मुलंच जन्म आहे ना. तुमचा आमचा जन्म आहे की नाही? अग्नी करिता ही सृष्टी अग्नी करताच झाली आहे. तापवली पूर्ण पृथ्वीला आणि नंतर आकाशातून पाऊस पडलं तेव्हा काय झाली? सृष्टी निर्माण झाली ना. असंच होते का? त्या पृथ्वीला तापवलंच नाही आणि पाऊस पडतच राहिला तर उगवायचं राहिलं, पृथ्वी जाईल तळाला. पण पहिला काय केलं? त्या पृथ्वीला अग्नीने पूर्ण तापवलं आहे की नाही? सूर्यापासून अग्नीच बाहेर पडते. धूप असते ना, ऊन असते की नाही, अग्नी बाहेर पडतो. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांचं राहाव्या झाले स्थळ, दीपक दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे. आता कोणाला पूर्ण खराब एरिया आहे, तिथे घर बांधायचं आहे, तो पहिला काय करेल? साफसफाई करेल ना. पण त्याच्यातून जर कीटण वगैरे मरायचे असतील तर पहिला काय करेल? तो तेवढी जागा जाळेल.
साफ करेल नंतर मग घर बांधलं, असं पण असतं. आहे की नाही? पोटामध्ये जठराग्नी तेने क्षुधा लागे जणी अग्नीकरिता भोजनी रुची येते. बघा, अग्नीवर जेवण केलं तर ते रुचकर लागतं. कच्चं खायला रुचकर लागतं का? नाही. भाजल्यानंतर रुचकर लागतं, शिजवल्यानंतर रुचकर लागते. पोटामध्ये जठराग्नी आहे. अग्नीच्या नावाने काय आहे? जठराग्नी. अग्नी सर्वांगी व्यापक उष्ण राहे कोणी एक उष्ण नसता सगळं लोक मरोळ जाती. म्हणजे जो उष्णता आहे ज्या मनुष्याच्या देह तो जिवंत आहे. ज्याच्यामध्ये उष्णता नाही आहे, अग्नीच नसेल, तर तो मनुष्य राहू नाही शकत. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांशी. असता अग्नीचे बळे शत्रू जिंके तत्काळ अग्नी आहे तवत कळ जेणे आहे. बघा, जगायचं आहे, अग्नी आहे म्हणून जगतो आहे ना. बघ, आतमध्ये दृढता आहे अग्नीमुळं. युद्ध जिंकायचं आहे, आतमध्ये दृढता आहे. निशाणा एकच आहे की मला युद्ध जिंकायचं आहे. आतमध्ये काय? दृढता आहे. कशामुळं? अग्नीमुळे. बघा, अग्नी काय आहे? बळ आहे. अग्नी काय आहे? शक्ती आहे. अग्नी ताकद आहे. अग्नी काय आहे? इम्युनिटी पॉवर आहे. लक्षात ठेवा. नाना रस झाले निर्माण अग्नीकरिता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्र. म्हणजे नाना रस जे निर्माण केलं कोणासाठी? अग्नीकरिता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्र. बघा, हे आयुर्वेदिक औषधा वगैरे गोळा करतात, त्याचा रस्सा वगैरे ते नंतर अग्नीवर साठवतात, त्याच्यापासून ते बाहेर असे द्रव पडतो आहे ना. ते मनुष्याला कसे असते? आरोग्य देते. जर कुठल्या आजारावर हे केलं सगळं काही असतं. किंवा उन्हामध्ये सुकवतात, त्याच्यापासून पण असते ते. आणि त्याचं ते द्रव घेतल्यानंतर ते काय रोग वगैरे कमी होतो. सूर्य सकाळहून विशेष सूर्या उपरी अग्नी प्रकाश रात्रभागी लोक अग्नीस सहाय्य करीत. अत्यंत गृहीचा अग्नी आणिला त्यास दोष नाही बोलिला. सकाळ गृही पवित्र झाला वैश्वानर. अत्यंत गृहीचा अग्नी आणिला म्हणजे घरात लागलं, म्हणजे त्याला दोष नाही. सकाळ गृही सगळ्या घरामध्ये काय? अग्नी प्रवेश करतात. अग्नी पवित्र ग्रह प्रवेश करतात तेव्हा पहिला काय पेटवतात? गॅसवर दूध ठेवतात, दूध उतवलं जातं. अग्नी पवित्र आहे की नाही? ग्रह प्रवेश पवित्र मानलं जातं. म्हणजे जेव्हा ग्रह प्रवेश होतो तेव्हा त्याचा हे होतो, म्हणजे तो पवित्र आहे. अग्निहोत्र वैश्वानरू का म्हटलं? तर पूर्ण विश्वाचा तो हे आहे नरू. अग्निहोत्र नाना याग अग्निकरिता होती सांग. अग्नी तृप्त होतान मग सुप्रसन्न होतो. बघा, जठराग्नी तापतो, त्याला आहुती दिली की कसा होतो मनुष्य? हा जेवलो बाबा पोटभर, बरं वाटलं आहे ना. आनंद थोडासा मिळतो की नाही? आनंद मिळतो ना, थोडा तरी तृप्त होतो. बघा, देव दानव मानव अग्नी करितान चाले सर्व. सकळ जना शिवपाव अग्नी आहे. देव दानव मानव सगळ्यामध्ये अग्नी आहे की नाही? अग्नी चाले सर्व, अग्नी करितान चाले सर्व. अग्नी आहे म्हणून चालतात की नाही?
आता झाडांना सतत पाऊस दिलं बघा, हिमालयामध्ये सतत काय पडतो, बर्फ पडतो, तिथं झाडे आहेत का? नाही तुम्हाला दिसणार, कारण हमेशा बर्फ पडतो, थंड असते. पण बाकीच्या ठिकाणी गरमी असते की नाही, ऊन असते, म्हणजे अग्नी असते ना. बघा झाडं लगेच फळं मोठी होतात, फळं देतात, आहे की नाही. म्हणजे अग्नी करिता चाली सर्व, सकळ जनाशी उपाव अग्नी आहे. सगळ्या जणांना उपाय काय आहे? अग्नी. बघा डॉक्टरकडे जातो, चेकअप केलं जातं की नाही, मनुष्याची नाडी, रक्त चालतो, रक्त कसं चालतो? अग्नी आहे. हा अग्नी तत्व आहे. मनुष्य 5 तत्वांनी बनलेला आहे. पृथ्वी, आकाश, पाणी, तेज, वायू, अग्नी, 5 तत्वांनी पृथ्वी बनलेली आहे. ती पण पृथ्वी घ्या आणि मनुष्य पण घ्या, 5 तत्वांनी बनली. त्याच्यातला हा अग्नितत्व आहे. अग्नितत्व नसेल म्हणजे 5 तत्व पाहिजेच. एकत्र 5 तत्व आल्यानंतर मनुष्य देह निर्माण होतो. बघा होतो की नाही. माता पार्वतीने गणपतीला बनवलं, पण जेव्हा त्याच्यामध्ये फक्त एकच तत्व घेतलेला, गणपतीला बनवलं ना, तेव्हा एकच तत्व घेतलेला, पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व घेतलेला, पण त्याच्यामध्ये जीव नव्हतं, काहीच नव्हतं. जेव्हा ते पूर्ण आकारात आणलं, पृथ्वी तत्व आणि पाणी तत्व घेतलं, जेव्हा ते पूर्ण आकारात आणलं, तेव्हा ते बाकीचे तत्व सोडले त्याच्यात. माता पार्वतीने. होतं की नाही. मळाचा गणपती, तो बघा मळाचा गणपती. आणि जेव्हा प्रसूत होते माता, तो पण मळाचाच गणपती. तो पण ईश्वर पाळी आटवून बाळ निर्माण करतो ना. पाळी आठवते की नाही, बाईची पाळी आठवत असते. बघा डॉक्टर विचारतो, पाळी कधी आली तुला? विचारतो की नाही, मासिक धर्म कधी आला? मग ती म्हणते 2 महिन्यापूर्वी. म्हणजे लगेच डॉक्टर म्हणतो 2 महिने गेले. पाळी आठवतो, आहे की नाही. तेव्हा तो मूळ निर्माण होतो. बघा हे पण काय आहे, मळाचं गणपती, आहे की नाही. माता पार्वतीने पण मळाचा गणपती केलं, मग त्याच्यामध्ये ते पृथ्वी तत्व आणि पाणी तत्व वापरलं, पण जे बाकीचे 3 तत्व होते ते नंतर वापरले, आहे की नाही. तेज नंतर सोडला, वायू सोडला, नंतर अग्नी सोडला, तेव्हा तो पूर्ण गणपती झाला. असाच गणपती होता का मळाचा? देव दानव मानव अग्नीकरिता चाळे सर्व, सकळ जनाचे उपाव अग्नी आहे. लग्ने करीती थोर थोर नाना दारूचा प्रकार, यात्रा थोर दारूने शोभती. नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभती. बघा दारूमध्ये सुद्धा अग्नी आहे. गरमी आहे की नाही. यात्रेला जातात कशा करता, आहे ना, लग्ने करतात, त्याच्यामध्ये दारूचा वापर करतात, मोठमोठी लग्न करतात. पण दारू नसेल तर एखाद्याच्या लग्नामध्ये दारू नसेल तर लग्नच नाही. पण बरोबरच नाही ते. पण दारूमध्ये सुद्धा अग्नी आहेच. अति अग्नी आहे दारूमध्ये, लक्षात ठेवा. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेणे लोक आरोग्य होती वन्ही करिता. वन्ही म्हणजे अग्नी, म्हणजे रोगी होतात जर उष्ण औषध घेतलं. बघा औषधं काही उष्ण असतात, ते पिल्यानंतर घशाला कसं उष्णता जाणवते, निरोगी होतात, आरोग्यदायी होतात लोक त्याच्यामध्ये.
ब्राह्मणास तनु म्हणू सूर्यदेव हुताशनु येत दुषे अनुमानू काहीच नाही. लोकांमध्ये जठराणू सागरी आहे वळवाणळू भुगळा बाहेर अवर्णानळू शिवनेत्री विद्युल्लता. ब्राह्मणास तनु म्हणू सूर्यदेव हुताशनु येत दुषे अनुमानू काहीच नाही. लोकांमध्ये जठराणू जठराणू म्हणजे जठराग्नी आहे. सूर्यदेव हुताशनु सूर्यदेवामध्ये अग्नी आहेच, ॲक्च्युली अग्नी आहेच. ब्राह्मणांच तण मन तेज इतका असतो की तो अग्नी समान असतो. बघा, ब्राह्मणांनी जर मनात आणलं ना, म्हणजे ब्राह्मण जेव्हा सज्ञान होतो पूर्णतः, तेव्हा तो पूर्ण अग्नीचा हे असतो, गोळा असतो. म्हणून ब्राह्मणाला कधी छळू नका, जर उत्तम ब्राह्मण असेल तर. सागरामध्ये वडवाणळू म्हणजे सागरामध्ये बघा खालून जे येतात ना, काय लाव्हा असा उडतो, पूर्ण उडतो की नाही, आणि मोठी लाट येते मग इकडे बघा, म्हणजे हे सुनामी लाट, वडवाणळू निर्माण होतो म्हणून तर एवढी मोठी सुनामी लाट येते. अग्नी आहे म्हणून तर ना, म्हणजे सागरामध्ये पण अग्नी आहे. ज्या लाटा येतात ना, अग्नी आहे, नुसतं वायू नाही. भुगळा बाहेर अवर्णानळू, भुगळा म्हणजे पृथ्वीच्या बाहेर. ज्या वेळेस हे चंद्रावर जातात ना, तर त्यांचा एवढा तो रॉकेट पॅक असतो, जरासा लिकेज असेल जाताना काय नाही वाटणार, पण येताना जर लिकेज झाला तर बोलतात ना, कल्पना चावला कशी गेली. कोणाचं नाव नाही, पण एक उदाहरण आहे. तेव्हा जर लिकेज झाला थोडासा तर लगेच तिथे स्फोट होतो. कारण एवढा मोठा भुगळा बाहेर, म्हणजे पृथ्वीवर अवर्णानळू आहे, म्हणजे अग्नीचंही आहे, पूर्ण अग्नीचा वायू आहे तिथे, अग्निवायू बोलतात त्याला. आणि सागरामध्ये पण अग्निवायू आहे, विचार करा. आणि आपल्या माणसांच्या मध्ये जठराग्नी आहे, जठर. मग पटकन म्हणजे जर लिकेज झालं तर ते तिथे लगेच तो जे रॉकेट असतं तो भस्म होतो पूर्ण. मग एवढा आवरण आहे ना पृथ्वीच्या आवरणावर, बोलतात ना वायुमंडल, पण तो वायुमंडल साधारण नाही आहे, पूर्ण अग्नीचंही आहे. थोडंसं जरी लिकेज झालेलं असेल तरी ते घातक असते. काय तर रॉकेट येताना, म्हणजे चंद्रावरून पृथ्वीवर येताना, पूर्वी माणसं जायची, आता डायरेक्ट एकट्या रॉकेटला सोडतात. आपल्या भारतातील खूप हुशार आहेत वैज्ञानिक की ते फक्त रॉकेट सोडतात, आणि बाकीचे इथले जरासे म्हणजे त्यांची प्रत्यक्षात माणसं जातात त्या रॉकेटमध्ये. पण जेव्हा तो रॉकेट येतो ना, प्रवेश करतो, जेव्हा तो आतमध्ये पृथ्वीवर जेव्हा प्रवेश करायला येतो ना, तेव्हा खूप वायू, अग्निवायू असतं तिथे, पण ते अग्नी कोणाला दिसत नाही. पण जरासं ते लिकेज असेल तर लगेच स्फोट होतो ताबडतोब. आता इथे काय, शिवनेत्री विद्युल्लता. ही विद्युल्लता म्हणजे ही जी वीज आहे ही पण अग्नीच आहे. कुपीपासून अग्नी होतो, उंच दर्पणी अग्नी निघतो, काष्ठमथनी प्रगटतो चकमकेने. बघा,
उंच दर्पण, दर्पण म्हणजे आरसा. तो हा दर्पण जर तुम्ही उन्हात घेऊन गेलात ना, तापवला आणि तो तापवलेल्या आरशाचा प्रकाश जर एका साईडला पडला तर तिथे अग्नी निर्माण होते. तुम्ही जर हे करत असेल तर बघा, स्वतः आरसा घेऊन जाल तो तापवा आणि तो तापवलेला भाग जो एखाद्या ह्याच्यावर जर हे केला तर त्याची ती किरणे परावर्तित होतात, तिथे अग्नी निर्माण होतो. काष्ठमथणी प्रगटत चकमकेने. अग्नी सगळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रकट होय. अज्ञ सर्पे दग्ध होय गिरीकंदरी. अग्निकरिता नाना उपाय अग्निकरिता नाना अपाय. विवेक वेळ सकळ होय निरार्थक. बघा, उपाय पण आहे. अग्नीचा उपाय केला तर चांगला, पण अपाय केला तर वेगळा. बघा, काही लोक भ्रष्ट असतात, जरासे म्हणजे बोलतात ना, श्रवण नसतो, असे भ्रष्ट असतात. मग ते अग्नीचा वेगळा वापर करतात. असं श्रवण म्हणजे काही ज्ञानच नसते, अज्ञानी असतात. भूमंडळी लहान थोर सकाळच वन्नीचा आधार. अग्नी मुखे परमेश्वर संतुष्ट होई. बघा, जेव्हा हवन पेटवतात, हवनामध्ये अग्नी असते, पण त्याला जर आहुती दिली, बघा, कोण नारळाची देते, कोणी जर गुळाची वगैरे आहुती दिली की तो संतुष्ट होतो. अग्नी आहे ना, पूर्ण संतुष्ट. ऐसा अग्नीचा महिमा बोलिली तितके उणी उपमा. उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. जीत असता सुखी करी मेळा प्रेत भस्म करी. सर्व भक्षक त्याची थोरी काय म्हणून सांगावी. सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी. वैश्वानरी पदार्थ मात्र काहीच उरेना. नाना होम उदंड करीती. घरोघर वैश्वदेव चालती. वैश्वदेव चाळती. नाना क्षेत्री दीप जाळती देवापाशी. दीपाराधणे निलांजने देव विवाळी जे जणे. खरे खोटे निवडणे दिव्य होता. अष्टदा प्रकृती लोकतींनी सकळ व्यापून झाला. राहिला वन्नी अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा. चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्त हात. ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वेळ. ऐसा वन्ही उष्ण मूर्ती तो मी बोलिले यथामती. न्यूनपणे क्षमा श्रोती केले पाहिजे. म्हणजे क्षमा मागितली कुठे कुठे. बघा, इति श्री दासोपदी गुरु शिष्य संवादे अग्नि निरूपणाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाने एवढं करून सुद्धा क्षमा मागितलेली आहे. कुठे काय चुकलं, म्हणजे चुकलं असं नाही, काय सांगितलं, ऐसा वन्ही उष्ण मूर्ती तो मी बोलिलो यथामती. उष्ण मूर्ती आहे ती. वन्ही सांगितलं, वन्ही म्हणजे अग्नी, उष्ण मूर्ती आहे पूर्ण. तो मी बोलिलो यथामती. न्यून पूर्ण क्षमा श्रोती. पूर्णपणे क्षमा मागितली, श्रोत्यांना केली पाहिजे. कोणाला सांगतो? अग्निदेवतेला. एवढं म्हणजे अग्नीचं. आपण बघा, आता मला भूक लागली, अग्नी आहे ना, भूक अग्नी आहे म्हणून आपण सांगतो की भूक लागली. अग्नीच नसतं पोटात तर सांगितलं असतं का कोणी भूक लागली? अजिबात सांगितलं नसतं.
अग्नी आहे म्हणून लोक बघा क्रोध जास्त बघा तर अग्नी जर अमर्याद असेल तर मनुष्याला खूपच क्रोध येतो, राग येतो. म्हणून ही अग्नी कशी पाहिजे? मर्यादित. कशी पाहिजे? मर्यादित पाहिजे. श्रीरामाकडे पण होती, मर्यादितच होती, सगळं होतं की नाही. म्हणून अग्नी मर्यादित पाहिजे. आता अग्नी प्रत्येकाच्या याच्यात अग्नी कशी आहे? हावरटासारखी. बघा अग्नी जर अमर्याद हावरटासारखी असेल तर कुठे ना कुठेतरी नाश करतो देहाचा, बघा मनुष्याचा. म्हणून अग्नी कशी पाहिजे? नेहमी त्या अग्नीकडे क्षमा मागा. इथे समर्थांनी सांगितले की क्षमा मागा. तो अग्नी कसा राहील? मर्यादितच राहील, पूर्ण मर्यादा. अग्नी नुसती जठराग्नीला असते का? बघा अग्नी कशी कशी निर्माण होते. अग्नी जास्त निर्माण झाली तर बलात्कार होतात. बघा त्या अग्नीवर ताबाच नसेल तर कुठे कुठे बलात्कार होतात. हे स्पष्टता आहे की नाही. म्हणून अग्नीवर नेहमी ताबा ठेवण्यासाठी त्या अग्नीची पण क्षमायाचना मागायची आहे. आणि बोलतात ना त्या अग्नीमध्ये परमेश्वर बघायचे, कारण अग्नी हे काय आहे? परमेश्वरच आहे ना. पंचतत्व आहे, परमेश्वरच आहे. तो सगळ्यांमध्ये भरलेला आहे. विचार करा, सगळ्यांमध्ये भरलेला आहे तर परमेश्वरच असतं ना. मग अग्नी हा परमेश्वर आहे तर त्याच्याकडे नेहमी क्षमायाचना मागा. क्षमायाचना मागितलं सगळं मर्यादितच असेल. मर्यादेमध्ये राहायला शिकलं. पण मर्यादेमध्ये कसं राहायचं? कोण बोलेल कसं राहायचं मर्यादेमध्ये? राहता येणार, कारण सतत जे ईश्वराचं नामस्मरण करत राहा, क्षमा मागत राहा. जास्त राग आला असेल, अति क्रोध पण नाही करायचं. बघा अति क्रोध आला ना तर कुठेतरी आपल्याच डोळ्यात पाणी आणा. अति क्रोध का? कारण अति क्रोध पण कुठेतरी नुकसान असते. अति राग, एखाद्याला एवढा राग येतो की तो पुढचं भविष्य बघतच नाही. म्हणून एवढा पण नसावा. इथे संपवते. बरंच टायमिंग आधी तेवढा व्हिडिओ होत नाही, कमी पडतो वेळ. वेळ भरपूर असते पण व्हिडिओला तेवढं कमी पडते. जय सद्गुरू.